महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा। साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केली होती आणि हातात भगवे झेंडे घेतले होते। विठू नामाच्या गजरात टाउनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते। संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी JNPA अधिकारी वर्ग उपस्थित होते। त्यामध्ये सयाजीराव साळुंखे, मॅनेजर इस्टेट JNPA, प्रवीण पाटील लेबर वेलफेअर ऑफिसर JNPA आणि संदीप घरत मॅनेजर JNPA यांनी सक्रिय सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव आणि अंकुश जोगळे यांनी केले। सुरुवातीला शाळेचे आदर्श PT शिक्षक मनोहर टेमकर यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे महाराष्ट्राचे पारंपरिक नृत्य रेझिमच्या गजरात स्वागत केले। यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला। यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी आणि विद्यार्थ्यांनी भजन सादर केले। दिंडी, शिस्त आणि फलकलेखन कला शिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्तम प्रकारे केले। या रिंगण सोहळ्यात सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला। JNPAचे उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थ्यांसोबत नृत्याच्या भक्तिरसात दंग झाले। प्रमुख पाहुण्यांनी फुगडी देखील घातली। यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी श्री विठ्ठलाची मनोभावे पूजा केली। यावेळी साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे, तृप्ती भोईर, उरण। सगळ्यांनी आपण झाडं लावावी, मोठ्या झाडांना आणि आपण सगळ्यांनी देशाची आपली तर आपण माझ्या गावाला लावावी, आपण स्वतःच्या गावाला लावा आणि फक्त